नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, थंबनेल बघून आपल्याला समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असणार आहे. मित्रांनो, 1 एप्रिलपासून ट्रॅक्टरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि ही वाढ 50,000 पर्यंत असू शकते. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंपन्या आपल्या ट्रॅक्टरमध्ये प्राईजमध्ये वाढ करणार आहेत आणि ही वाढ 3 ते 5% पर्यंत असू शकते मित्रांनो. या वाढीमुळे आपल्याला ट्रॅक्टर महाग पडणार आहे. पॉवर ट्रॅक, सोनालिका, कुबोटा, स्वराज, जॉन डिअर यांसारख्या अनेक कंपन्या आपली ट्रॅक्टरच्या प्राईजमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे आणि ह्या वाढीमुळेच, या दरवाढीमुळे आपल्याला ट्रॅक्टरमध्ये अजून हजारो रुपये वाढू शकतात. तर मित्रांनो, आपण काय करायला पाहिजे किंवा या दरवाढ कशामुळे होते, यासंबंधी आपण सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, ह्या कंपन्या दरवर्षी ही वाढ करत असतात. मात्र जे आपली जी किंमत वाढण्याची कारणं आहेत, ती म्हणजे रॉ मटेरियलची किमती वाढणे आणि सरकारचे जे नवीन इमिशन नियम आहेत, ते लागू करणे. सरकारने नवीन इमिशन नियम लागू केल्यामुळं जो उत्पादनाचा खर्च आहे कंपनीचा तो वाढलेला आहे आणि त्यामुळं ह्या ट्रॅक्टरवरची वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मी शक्यता आहे हे सांगत आहे आपल्याला, कितपत वाढ होते ह्याचा अजून कुठलीही डिटेल माहिती आलेली नाही. त्यामुळं पण वाढ होण्याची जी आहे ती 1 एप्रिलपासून ह्या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये 3 ते 5% वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणजे 6,00,000चे ट्रॅक्टर 18,000 ते 30,000 पर्यंत वाढ होऊ शकते. यावरती उपाय म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर 1 एप्रिलच्या आधी ट्रॅक्टर बुक करा. म्हणजे तुम्हाला या दरवाढीचा फटका बसणार नाही आणि तुमचे हजारो रुपये वाचतील मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला